आता सर्व्हिस होणार दना दना, कारण खेळायला आले दिप्या मोना. बापरे. मामा तू काय कर, ते जिंकणार तर माझी मा आणि बाबा. हो ना मा? हो मग. असं का छोटे सरकार, जर तुमची मा आणि बाबा हरले ना तर मला पार्टी पाहिजे बरं का. ठीक आहे मोमा. ओ दाजीबा दीदी, पार्टी द्यायला तयार राहा बर का. दिप्या बघू की कोण पार्टी देतंय. हा बघू की दिप्या, तू बघ, बघ. तू बघ. चला 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 सुरुवात करा. मी मामा बरोबर खेळलोय. अरे फटका मारला ना की खेळताच येत नाही. ते तुम्हाला नुसतं स्प्रेशन मध्ये टाकते. तुम्ही फोकस करा, मी आहेत का प्रेशर मध्ये टाकायला. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. मी सांगितले तसं केला. बघा एक तसं हातात ते. ह्यांना आपल्या बँडनी काहीच खेळता येणार नाही. कसलं प्लॅन आहे हो त्यांचा. असू दे कसला पण प्लॅन असून दे, घाबरते का काय आपण. खेळा तुम्ही. दिप्या तू काय टिकत नसतो बर का अमोलच्या मा आणि बाबांच्या पुढे. चला. ये घे. या मॅडम काय झालं? नाही काही नाही. सॉरी मॅडम, पण ही ऑर्डर द्यायची लास्ट वेळ आहे. आणि हो, तुम्ही दिलेली ऑर्डर ही मला आत्ता आणावीच लागेल. आणू का ऑर्डर? एक मिनिट हा. मॅडम काय झालं? काही नाही, तुम्ही आणा ऑर्डर. ओके मॅम. अर्जुन तू कुठे आहेस आणि का असा वागतोस तू माझ्याशी? शॉटचा 1 मिनिट राहिला आणि तुम्ही 3 पॉइंट मागाय. आम्ही जिंकला. मामा आता लागशील का माझ्या मा आणि बाबांच्या नादी? नाही बाबा नाही लागत, तुझे मा आणि बाबा एकदम बेस्ट आहेत. बस का. हाय तर बेश. ये देंगे. दिप्या मामा हसला. हा मिस कॉल आज आर्याला समजावणं महाकठीण होणार आहे. फोन तर करायलाच पाहिजे. अर्जुन अरे कुठे आहेस तू? हॅलो. अमोल. अमोल अर्जुन कुठे आहेस तू? हॅलो. अमोल. अमोल 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 ए बाळा अमोल. काय झालं तुला? दिप्या अरे. अमोल ए बाळा अमोल. हॅलो. हॅलो अर्जुन कुठे आहेस? अमोल चल अमोल. अमोल. हॅलो. अर्जुन अरे बोल ना. मॅडम तुमची ऑर्डर. ठेवा तुम्ही. थँक्यू मॅम.
हा बोल. बाळा काय झालं तुला? अर्जुन मी डॉक्टरांना बोलवते. फोन कुठे माझा? माँ, मी एकदम ठीक आहे. तू थांब रे अमोल जरा. अमोल माँ, अगं ठीक आहे मी गोल फिरवून ऐकले त्यामुळे मला थोडी चक्कर आली. आपे फोन कर तू. बाबा तुम्ही समजा ना मला, ते लगेच घाबरते. आपे तू डॉक्टरांना फोन कर आणि त्यांना विचार की मला अमोलला असं सारखं सारखं का होतंय. मी बोलते. स्वतःची अजिबात काळजी घेत नाहीस. कालच चक्कर आली होती ना, बाहेर गोल गोल फिरायची काय गरज होती? सॉरी बाबा, ते तुम्ही जिंकला ना ते आनंदात. अमोल इथून पुढे जर तू स्वतःची काळजी घेतली नाहीस ना तर मी तुला भेटायला येणार नाही आणि तुझ्याशी बोलणार पण नाही. बाबा सॉरी, मी घेईन ना आता काळजी. अर्जुन ते म्हणलेत मी औषधाचं नाव पाठवतो म्हणून. दिप्या हे मला पाठव, मी घेऊन येतो लगेच. आलं का बघ. याला सारखं सारखं का होतंय रे असं? अहो छोटे सरकारांनी आज खाल्लेलं पण आहे तरी असं का होतं काहीच कळेना. मोना आप्या अगं अगं तुम्ही नका टेन्शन घेऊ. मगाशी खेळता खेळता तिने फेऱ्या मारल्या ना त्याच्यामुळे त्याला चक्कर आली म्हणून पडला असेल तो. नको काळजी करू. नाही हो बापू, आता जोवर तू बरा होत नाहीस ना तोवर मी कुठे जाणार नाही. हा आणि मी पण इथंच आहे. मी कुठेच जाणार नाही. बाळा काळजी करू नको तू अजिबात. नियती तू आहेस खरंच आणि तुला आता माझं ऐकावं लागेल. बाबाने माझ्याकडे आलेच पाहिजेत. अर्जुन तू बदलणार नाहीयेस ना, हे चांगलंच माहिती मला. पण तू आज जे काही वागलायस ना तुला खूप महागात पडणार आहे. आता ती अप्पी, अमोल आणि तुला एकत्र येऊ न देणं हे एकमेव ध्येय आहे माझं. लक्षात ठेव. आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी ना मी काहीही करीन, काहीही. आई ग अमोल, तू काल मला बॅडमिंटन खेळायला लावलं खरं, पण आता माझा पाय एवढं दुखायला लागलेत मला कामावर पण जावं वाटना. तुम्ही काही कारण देऊ नका. काल रात्री जिंकलात पण नाहीत, आता छोटे सरकार यावरून सारखे चिडवतील मला. मुलीला काय सांगायला लागतं का? मी गंमत केली ग. मा म्हणते ना ही स्पर्धा फक्त गेम पुरती असते, नंतर आपण फ्रेंड्स असतो. तू काय टेन्शन घेऊ नकोस, मी नाही तुला चिडवणार. मोना बघितलंस का अमोलकडे काही अशा गोष्टी आहेत ज्या मोठ्यांनी पण शिकल्या पाहिजेत. नाही कराय बरं का बापू. आपण आई वडील असं एखादी गोष्ट सहज बोलून जातो, लहान पोरं बरोबर लक्षात ठेवतात. का रे? मग माझा अमोल आहेच हुशार. माझा मा बाबा तुमच्या दोघांची हुशारी सगळी माझ्याकडे आहे. अंगाशी भांजे काय बोललाय तुम्ही? अमोल बाळा तुला खरंच बरं वाटतंय ना रे? हो मम्मी एकदम ओके आहे. हा एकदम स्ट्रॉंग आहे आमचा सिम्बा, आहे का नाही? राप्पे डॉक्टर काय म्हणले का ग आम्हाला असं सारखं सारखं का होतंय? नाही रे, ते म्हणले रिपोर्ट तर सगळेच नॉर्मल आहेत, पण आता त्याला हा जो त्रास होतोय तो अशक्तपणामुळेच होत असेल. ठीक. बरं बाप्पू मला निघावं लागेल, जरा कामाला जायचंय. पण काम संपलं की मी लगेच अमोलला भेटायला येणार आहे. काय सिम्बा प्रॉमिस.
या अपर्णाच्या ना सगळ्या गोष्टींचा छडा लावायचा आहे आज मला. आई मी ना तुला सांगून ठेवते, अर्जुनकडे ना नेहमीचीच कारणं असणार आहेत. अगं आर्या, आपण आलोय ना आता इथं बघायला. हा, तू जरा शांत हो बघू. अगं आपण बोलूया ना, बघूया काय झाले ते. हा आर्या, अर्जुन चुकतोय हे कळतंय मला, पण आपण जरा शांततेत घेऊया ना. अहो एवढे दिवस तेच केलं ना, आणि तुम्ही सगळे पण बोलताय की तेच. पण आता पुरे झालं. आता जाब विचारायचंय की माझ्या आर्याचं चुकलं काय, आणि ते ना मी माझ्या पद्धतीने विचारेन. अर्जुन, अर्जुन बाहेर ये. आर्या, अगं असं ओरडून बोलण्यापेक्षा थांबा बाबा, हे सगळं मला माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करू द्यात. चल गाई. अमोल, तू जा बाळा, आत रूम मध्ये जा. काय झालं मा, बाहेर कोण आले? कामासाठी काही लोक आलेत ना मला भेटायला. तू जा आतमध्ये, तुला बाबांसाठी चित्र काढायचं ना, तू जा चित्र काढ, रूम मध्ये जा. ओके मा. सावकाश. इथे काय झालं? कोण आले? काल रात्री मी तिकडे गेलो नाही ना, त्यामुळे चिडून आर्या इकडे आली वाटतं. वा अर्जुन, वा. विनायकराव, मी पहिला होणारा जावाई बघतीये जो खुलेआम होणाऱ्या बायको आणि सासू समोर आपल्या पहिल्या बायकोला खुलेआम बिंदास्त भेटतोय. लाज अब्रू सगळं वेशीला टांगलं यांनी. अहो आर्याची ही बोलायची भाषा नाही. माफ करा विनायकराव. अहो रात्री आर्या उशिरा घरी आली आणि रडायला लागली. अहो काय केलं नाही माझ्या मुलीने अर्जुनसाठी, पण त्याला ना त्याची काडीची किंमत नाहीये. असं तुमच्या पोटच्या मुलीसोबत झालं असतं ना, तर तुम्ही भाषेचं भान ठेवलं असतं. काकी, हे बघा तुमचा राग कळतोय मला, पण खरंच सॉरी. आई, अगं अर्जुन सॉरी बोलतोय. सॉरी, खरंच. अगं आर्या, मी इकडं अडकलो होतो काल, त्यामुळे मला तिकडं नाही येता आलं. आई, मी म्हणाले होते ना तुला. अर्जुन, आर्या सकाळी घरी आली तेव्हा रडत होती. इतकं गृहीत धरलंस तर तिने कसं समजून घ्यायचं रे? अहो हे आधीपासूनच चाललं होतं, पण काल ना या अर्जुननी सगळ्या सीमा पार केलेत. माझ्या मुलीने वटपौर्णिमेचा उपवास केला तुझ्यासाठी. त्या दिवशी देखील ना तू त्याला उपाशी ठेवून इकडे बसला होतास. आणि काल, अरे काल तर तिला आवरून बोलवलंस आणि स्वतः आलाच नाहीस. ती मूर्खासारखी एकटी बसली होती तिकडे, तू तिचा फोन सुद्धा घेतला नाहीस. अहो ते आम्ही खेळत होतो. खेळत? अर्जुन तुम्ही खेळत होता? आर्या, तसं नाही, पण इकडं खेळताना अमोलला. बरोबर आहे, अमोल सोबत खेळणं जास्त महत्वाचं आहे. हे बघा, माझं एकदा ऐकून घ्या तुम्ही. एक मिनिट. तू असशील कलेक्टर, पण मी तुझ्याबरोबर बोलत नाहीये. हो, तुम्ही दीदीशी नीट बोला काय. अरे थांबा, असा तमाशा नका करू. ऐका माझं. विनायकराव, काल माझी मुलगी एकटी होती तिकडं, त्याला काय म्हणायचं? तो तमाशा नाहीये आणि हा सगळा तुम्हाला तमाशा वाटतोय? अर्जुन, असं काय झालेलं की तू वेळ देऊन पण जाऊ शकला नाहीस? दादा, अरे होणार काय आहे? ही अपर्णा सोडवत नाहीये त्याला, आणि तरी आर्यासोबत लग्न करायचं याला. हे बघा काकी, आर्या, तुम्हाला राग येणं साहजिक आहे आणि मी काल येऊ शकलो नाही त्याबद्दल मी तुमची माफी मागतो, मनापासून माफी मागतो. पण काय हे अर्जुन, आता तुझ्याकडे नेहमीचीच कारणं असतील ना? नेहमीचं कारण नाही आर्या, अमोलची तब्येत खरंच बरी नाही आणि काल रात्री खेळताना त्याला अचानक चक्कर आली, त्यामुळे मला नाही निघता आलं. आपण ना, तू अमोलची नीट काळजी घेत नाहीस का ग? नाही, तसं नाहीये.
अहो मी पूर्णपणे त्याची काळजी घेते, पण कळत नाहीये हे सगळं कशामुळे होतंय त्याला. आम्ही पण शोधतोय अहो. पास झालं अर्जुन, कंटाळा आलाय मला ही अमोलची कारणं ऐकून. तू मला बोलला होतास ना की अमोलला मी आपल्याबद्दल सगळं सांगीन म्हणून. सांगितलंस? नाही सांगितलंस ना? कारण तुला या अप्पीला आणि अमोलला तुझ्या लाईफ मधनं दूर करायचंच नाहीये. मी तुला एवढे दिवस सांगते आर्या, या अर्जुनचा रंग काही ठीक दिसत नाहीये, पण तू ऐकलं नाहीस माझं. आता नाही आई. अर्जुन, तुला दोघांपैकी एक निवडावं लागेल. तुला हे अप्पी आणि अमोल पाहिजे असतील ना आयुष्यात, तर मला मोकळं कर तुझ्या आयुष्यात. अगं आर्या, तू असं टोकाचं का बोलतेस? आणि प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी कुणालाही फसवत नाहीये. आर्या सॉरी. नाही अर्जुन, तू परत परत त्याच चुका करतो आणि नंतर सॉरी बोलतो. याला काय अर्थ आहे? तुला नाही राहायचंय ना माझ्यासोबत, तर ठीक आहे, घे ही अंगठी आणि राहा या अपर्णा बरोबर. अरे भाऊजी, तुम्ही अमोलच्या पायी मागचं सगळं विसरू नका. विसरलाय तो जाऊबाई, सगळं विसरलाय तो. हे बघा ऐका, म्हणजे आपण जरा आताताईपणा न करता शांतपणे बसून बोलूयात की. काही गरज नाही शांततेची. काय संबंध आहे आमचा? खरं तर अर्जुन, तू मला वचन दिलं होतं की या घरात पाऊल टाकणार नाही म्हणून. मग त्याचं काय झालं? आर्या, अगं असं काय करतेस? अर्जुन खोटं नाही बोलणार. आर्या, तू अगं तू ठरवून आलीस का आज माझं ऐकायचंच नाही म्हणून? हा अर्जुन, तू काल रात्री जे काही वागलायस ना, ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. कालची रात्र मला आयुष्यभर आठवण म्हणून जपून ठेवायची होती, पण तू काल माझा अपमान केलायस, माझ्या प्रेमाचा अपमान केलायस. अरे अगं खरं सांगतोय तो. खरंच अमोलला चक्कर आली होती, आम्ही सगळ्यांनी त्याला आतमध्ये आणलं. तुला विश्वास बसत नसेल तर विचार ना बाकीच्यांना. हो अहो छोटे सरकार, खरंच 4-5 दिवस झाले आजारी होते. म्हणून काय झालं? माझे फोन उचलायचे नाहीत का? आर्या, अगं तू अर्जुनला ओळखतेस, तर तुझ्याशी असं का वागल? अगं तूच म्हणाली होतीस ना की आजकाल असा माणूस शोधून सापडणार नाही म्हणून. मग तो तुझ्यासोबत असं का वागल सांग बरं. पण तो असं वागलाय विनायकराव. काकी तुम्ही समजून घ्या ना. वहिनी तुम्ही तरी समजून सांगा की त्यांना. ओ भाऊजी, मी तरी किती वेळा समजवणार तिला. रुपाली अगं, म्हणजे हे बघा, मला माफ करा, पण ह्या सगळ्यात भाऊजींची काहीच चुकी नाही. हे सगळं अपर्णा घडवून आणते त्यांच्याकडून. अहो रुपालीताई, तुम्ही दीदीला बोलूच नका. या लग्नाच्या भानकडीत दीदी कुठंच नव्हती. आणि तुम्ही दीदीला काय त्या बिचाऱ्या अमोलला पण विचारात घेतलं नाही आणि डायरेक्ट लग्नात कसं काय ठरवलं? हो का? मग काय करायला हवं होतं? सर म्हणजे मला नाही, किमान अमोलला तरी विचारात घ्यायला पाहिजे होतं ना. ते झालं असतं तर एवढा गुंता वाढलाच नसता. अमोल लहान आहे आणि तुला विचारणं गरजेचंच नव्हतं कधी. 7 वर्षात साधा एक फोन नाही केलास तू आणि आता हे सगळं बोलतीस. रुपालीताई, मग आता तुम्ही दीदीला बोलूच नका. अर्जुनने परस्पर लग्न ठरवलं हे मान्य आहे आम्हाला, पण अपर्णानं पण डिवोर्स पेपर साईन करून पाठवलीच की. अरे जाऊ दे ना स्वप्नील, आता या सगळ्या गोष्टीत पडून काय फायदा आहे? 1 मिनिट अर्जुन, प्रत्येक वेळी माझ्यावर नाही टाकायचं. म्हणजे जे काही घडलंय ना ते तुम्ही सगळ्यांनी सोयीस्करपणे मला जबाबदार ठरवलंय आणि आता तुमच्या सगळ्यांचं म्हणणं की मी डिवोर्स पेपर पाठवले. तूच तर पेपर सह्या करून पाठवलीस ना. बाबा, मी पेपर सह्या करून पाठवले, पण ते अर्जुन कडून माझ्याकडे आले होते. अरे अप्पे, काय एडमिट लागलं काय तुला? तुला मी पेपर पाठवले? हो भाऊजी, पेपर कुणीही पाठवले तरी काय फरक पडतो? फरक पडतो वहिनी. 7 वर्ष वाट बघितल्या दोघांची. मी पण वेगळं व्हायचं कधी नाव घेतलं 7 नव्हतं. वर्ष मी पण वाट बघितली अर्जुन. मी पुण्याला नंतर मला काय मिळालं? डिवोर्स पेपर. ए बास सप्पे,
तुझ्याकडे काय पुरावा आहे ते पेपर मी पाठवले होते म्हणून? अर्जुन अहो दाजी, माणसांपेक्षा मोठा पुरावा काय असणार आहे? दिवस पेपर आले तेव्हा बापू होते, मोना होती, आम्ही सगळ्यांनीच आवरले दीदीला. मी कधीच पेपर पाठवले नाहीत.